नमस्कार, विठ्ठल बोलीमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघात चुरशीनं मतदान झालेलं आहे। चुरशीनं म्हणायचं कारण असे की या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढलेली आहे। शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच शिवसेनेच्या दोन गटांपैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते सत्यजित पाटील आणि शिंदे शिवसेनेचे उमेदवार होते धैर्यशील माने। पाटील आणि माने यांची जी लढत झालेली आहे ती अर्थातच राजू शेट्टींच्या दृष्टीने खडतर ठरलेली आहे। यापूर्वी या मतदारसंघावर राजू शेट्टींचं वर्चस्व होतं। या मतदारसंघातील शेतकरी वर्ग आणि साखर कारखानदारीच्या पट्ट्यातील संपूर्ण मतदार, संपूर्ण म्हणता येणार नाही, बहुतांश मतदार हे राजू शेट्टींना कल देणारे होते। आज संपूर्ण मतदारसंघात अशीच चर्चा आहे की येणार कोण, सत्यजित पाटील की धैर्यशील माने। म्हणजेच जर मतदारच आणि सर्वसामान्य जर बोलत असतील या दोघांपैकी कोण येणार, अर्थातच तिसऱ्या क्रमांकाची मतं घेणारे हे शेट्टी असतील असा अनुमान काढला जात आहे। वास्तविक सत्यजित पाटील यांचा होम तालुका म्हणजे शाहूवाडी आणि धैर्यशील माने यांचा होम तालुका म्हणजे हातकणंगले। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही तालुक्यांमध्येच किंवा या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्येच सर्वाधिक म्हणजे 70% अधिक मतदान झालेलं आहे। पण इतर तालुक्यांचा विचार करता शाहूवाडी आणि हातकणंगले तालुका म्हणा किंवा विधानसभा मतदारसंघ म्हणा यामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे। म्हणजेच या दोन्ही उमेदवारांच्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे। त्या खालोखाल पन्हाळा, शिराळा, वाळवा आणि शिरोळ तालुक्यात मतदान झालेलं आहे। शाहूवाडी पन्हाळा तालुका यामध्ये सत्यजित पाटील शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे ते माजी आमदार आहेत। याच मतदारसंघाचे विद्यमान आमदार विनय कोरे यांनी मात्र महायुतीसाठी झटून आणि धडपडून प्रचार केलेला आहे। गावागावातील कार्यकर्त्यांना जागृत करून मतदान वाढीसाठी प्रयत्न केलेला आहे। दुसरीकडे सत्यजित पाटील यांचा तालुकाच असल्यामुळं आणि सरुड हे सर्वाधिक मतदार असलेले या तालुक्यातील गाव असल्यामुळं खरोखरच शाहूवाडी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या दिशेनं लोकसभेसाठी मतदान झालेलं आहे। आणि तोच प्रकार हातकणंगले तालुक्यात दिसून येत आहे। इचलकरंजीत सुद्धा मतदानाची टक्केवारी दिसून येत आहे। एकूण सारासार विचार करता हातकणंगले आणि शाहूवाडी मतदारसंघात जो मतदानाचा टक्का वाढलेला आहे तो या दोघांच्याही पारड्यात असणार आहे। मग या दोघांपैकी एकाला विजयी करण्यासाठी कोणत्या मतदारसंघातील मतदार योगदान देणार आहेत, कोणत्या मतदारसंघाला हे भाग्य लाभणार आहे हा चर्चेचा विषय आहे। कारण विनय कोरे यांनी शाहूवाडी, पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यातला काही भाग या आपल्या वर्चस्व असणाऱ्या परिसरात झटून धैर्यशील मानेंचा प्रचार केलेला आहे। दुसरीकडे सत्यजित पाटील यांनी आपल्या स्वतःच्या शाहूवाडी तालुक्याबरोबरच शिराळा, वाळवा मतदारसंघात प्रचार केलेला आहे। शिराळेचे आमदार मानसिंग नाईक असतील किंवा इस्लामपूरचे म्हणजेच वाळवा तालुक्याच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील असतील यांनी सत्यजित पाटलांसाठी प्रचार केलेला आहे। इचलकरंजी शहराचा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ आहे। इचलकरंजी ही महापालिका आहे आणि तेथे लोकसंख्याही प्रचंड आहे। त्यामुळे या मतदारसंघात प्रकाश आवाडे आणि सुरेश हळवणकर या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, म्हणजे प्रकाश आवाडे थेट भारतीय जनता पार्टी नसले तरी ते सहयोगी आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि सुरेश हळवणकर हे थेट भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार आहेत, नेते आहेत। त्यामुळे या दोघांनी माहितीचा झटून प्रचार केलेला आहे। तोच प्रकार शिरोळ तालुक्यात आहे। तेथे विद्यमान राज्यमंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी माहितीचा प्रचार केलेला आहे। आणि शिवसेनेच्या वतीनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सत्यजित पाटलांसाठी माजी आमदार उल्हास पाटील यांनी प्रचार केलेला आहे। एकूण ही सर्व गणितं पाहता या मतदारसंघात नेमकी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यासाठीच आता कार्यकर्त्यांची आणि मतदारांची आकडेमोड सुरू आहे। पाहू आता या दोघांमध्ये कोण सरस ठरणार आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।